Hello everyone, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed the chapter that is chemical nature of natural drug. Okay. So in that chapter we had seen the different active chemical constituents which is present into the natural drugs according to their basic introduction, their general properties, their classifications, their chemical test for the identification of that compound and along with their uses. Okay. So from today's onward we will start the new chapter that is pharmacological grouping of natural drug. Okay. So depending upon their pharmacological action they are classified or they are grouped together into a certain categories. Okay. सो आपल्याला आता त्या ड्रगचा त्याच्या फार्माकोलॉजिकल ग्रुपिंगवरून त्याच्या त्या कॅटेगरीजवरून स्टडी करायचा आहे. ओके. म्हणजे एका कॅटेगरी अंडर असे ड्रग एनलिस्ट केलेले आहेत की ते सेम ॲक्शन शो करणार आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे फर्स्ट जी कॅटेगरी करायची आहे आजच्या लेक्चरमध्ये ती लॅक्झेटिव्ह आहे. ओके. सो लॅक्झेटिव्हज आर नथिंग बट दोज एजंट विच लुजेस द बॉवेल. ओके. सो इंटेस्टाईन रिकामी करायचं जे काम जे एजंट करतात त्यांना आपण लॅक्झेटिव्ह अंडर त्याचा स्टडी आपण इथे फार्माकोग्नसीमध्ये करायचा आहे. ओके. मग आपला फार्माकोग्नसी हा सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे फार्माकोग्नोस्टिक स्कीम आपल्याला फॉलो करून प्रत्येक ड्रगचा स्टडी करायचा आहे. ओके. मग फार्माकोग्नोस्टिक स्कीम म्हणजे काय ह्याचा सेपरेट चॅप्टर आपण घेतलेला आहे. ओके. ड्रगला त्याचा सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, युजेस. ओके. अजून ते डिफरन्स आहेत म्हणजे जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन आहे, कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर मार्केट आहे, त्याच्यानंतर त्याचे स्टँडर्ड्स आहेत. ओके. त्याच्यानंतर केमिकल टेस्ट इन्क्लूड केलेले आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर त्याचे सबस्टिट्युएंट्स, अडल्ट्रंट्स. ओके. सो ऑल दॅट पॉईंट्स कवर्ड्स अंडर द सर्टन ड्रग्स. ओके. सो आपल्याला इंडिव्हिज्युअल ड्रगचा स्टडी ही फार्माकोग्नोस्टिक स्कीम फॉलो करून करायचा आहे. ओके. सो आता आपल्या ॲक्च्युअल ड्रगचा स्टडी जो आहे अंडर द फार्माकोग्नोस्टिक स्कीम तो आत्तापासून आपला स्टार्ट होणार आहे. ओके. सो फर्स्ट कॅटेगरी आपल्याला इथे करायची आहे लॅक्झेटिव्ह. ओके. मग असे ड्रग्स की जे लॅक्झेटिव्ह ॲक्शन शो करतात अशा सर्व ड्रगचा स्टडी आपण ह्या कॅटेगरी अंडर इथे करणार आहोत. ओके. अकॉर्डिंग टू देअर फार्माकोग्नोस्टिक स्कीम. ओके. सो फर्स्ट आपण लॅक्झेटिव्ह म्हणजे काय हे समजून घेऊया. सो लॅक्झेटिव्ह इट इज ॲन लॅटिन वर्ड. ओके. सो लॅटिनमध्ये लॅक्झर इट इज नथिंग बट द टू लूजन. ओके. सो लॅक्झेटिव्ह हा लॅटिन वर्ड आहे त्याच्यामध्ये लॅक्झर इट इज नथिंग बट द लूजन. ओके. So these are the drugs which lose the bowels. Okay. Bowels are nothing but the intestine. Okay. Or the drug producing, increasing or hastening the intestinal evacuation, or the drug which promotes the defecation. Okay. Defecation म्हणजे काय. The defecation it is nothing but the push out the excreta, that is inner content, intestinal मध्ये जे content आहे ते push out करायचं through the फ्रॉम द बॉडी थ्रू द ॲनस. ओके. ॲनस रूटने बॉडीमधून जे काही इंटेस्टिनल कंटेंट आहे, जे काही वेस्ट मटेरियल आहे ते पुश आउट करायचं, त्या प्रोसेसला डेफिकेशन असं म्हटलं जातं. ओके. मग लॅक्झेटिव्ह आपण कसं डिफाईन करू शकतो तर लॅक्झेटिव्हज आर द ड्रग विच लुजेस द बॉवेल. ओके. बॉवेल म्हणजे काय ते इंटेस्टाईन. ओके. म्हणजे असे ड्रग्स की जे इंटेस्टाईन रिकामे करायचं काम करतात त्यांना आपण लॅक्झेटिव्ह म्हणू शकतो. ओके. किंवा ऑर द ड्रग प्रोड्युसिंग, इन्क्रीजिंग अँड हास्निंग द इंटेस्टिनल इव्हॅक्युएशन. ओके. सो असे ड्रग की जे इव्हॅक्युएशन कॉज करतात, इंटेस्टाईनमधलं जे कंटेंट आहे ते बाहेर टाकायचं काम करतात. मग ते कसं करणार आहेत तर बाय प्रोड्युसिंग, इन्क्रीजिंग अँड हास्निंग द इंटेस्टिनल इव्हॅक्युएशन प्रोसेस. ओके. म्हणजे इंटेस्टिनलची जी मोटिलिटी आहे ती इन्क्रीज करून ते इंटेस्टिनलचा इव्हॅक्युएशन्स रेट जो आहे तो इन्क्रीज करतात. त्या ड्रगला आपण लॅक्झेटिव्ह असं म्हणू शकतो. ओके. द नेक्स्ट ऑर डेफिनेशन आहे लॅक्झेटिव्हची ड्रग विच प्रमोट्स द डेफिकेशन. ओके. सो डेफिकेशन म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आहे तर इंटेस्टिनलमध्ये जे काही वेस्ट मटेरियल आहे, जे काही कंटेंट आहे ते बॉडीमधून बाहेर टाकायचं काम करतात थ्रू द ॲनस रूट. ओके. सो त्यांना त्या प्रोसेसला डेफिकेशन असं म्हटलं जातं आणि जे ड्रग ही डेफिकेशनची प्रोसेस प्रमोट करतात त्यांना आपण लॅक्झेटिव्ह असं म्हणू शकतो. ओके. सो जे 3 डिफरंट डेफिनेशन आहेत
त्याच्यामधून आपण एकच सांगू शकतो की असे ड्रग की जे बॉडीमधलं जे वेस्ट कंटेंट आहे, ओके, म्हणजे मेटाबॉलिझम झाल्यानंतर, डायजेशनची प्रोसेस झाल्यानंतर जो काही अनडायजेस्टेड पार्ट इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट आहे तो बॉडीच्या बाहेर टाकायचं काम जे एजंट करतात त्यांना आपण लॅक्झेटिव्ह असं म्हणू शकतो. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द इंटेन्सिटीज ऑफ ड्रग, ओके, म्हणजे आपण लॅक्झेटिव्हची डेफिनेशन बघितलेली आहे की 3 प्रकारे आपण त्याला डिफाईन करू शकतो. ओके, मग डिपेंडिंग अपॉन द इंटेन्सिटीज ऑफ देअर इफेक्ट, ओके, म्हणजे त्याची जी ॲक्शन आहे त्या ड्रगची त्याची इंटेन्सिटी कशी आहे त्याच्यावरून लॅक्झेटिव्हला फर्दर कॅटेगराईज केलेलं आहे. ओके, सो लॅक्झेटिव्ह म्हणजे आपण काय बघितलेलं आहे, ॲन एजंट दॅट ॲक्ट्स टू प्रमोट द इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल. ओके, सो दे आर ऑल्सो नोन ॲज कॅथाटिक्स or purgatives. Okay, so these laxatives are generally used in the disorder of this constipation. Okay, जेव्हा पेशंटमध्ये कॉन्स्टिपेशन होणार आहे त्या केसेसमध्ये लॅक्झेटिव्ह ॲज अ ड्रग यूज केलं जातं. ओके, मग लॅक्झेटिव्ह म्हणजे काय, तर डिक्रीज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ फिकल एलिमिनेशन इज कॅरेक्टराइज्ड बाय डिफिकल्ट पॅसेज ऑफ हार्ड ड्राय स्टूल. ओके, म्हणजे काय, तर आपली जी फिकल एलिमिनेशनची प्रोसेस आहे, ओके, ती काय होते त्याच्यामध्ये त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होते. ओके, म्हणजे जे फिकल मॅटर एलिमिनेशनची जी प्रोसेस आहे त्याची फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे काय होतं की जे काही वेस्ट मटेरियल बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, ओके, ते कसं होणार आहे, हार्ड होणार आहे, ड्राय होणार आहे. ओके, आणि मग त्याचा जो पॅसेज आहे आपल्या बॉडीमधून बाहेर जाण्यासाठीचा त्याच्यामध्ये डिफिकल्टीज येतात. ओके, आणि ह्या प्रोसेसला मग कॉन्स्टिपेशन असं म्हटलं जातं. ओके, मीन्स डिफिकल्टी इन इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल. ओके, बॉवेलमधलं जे इनर कंटेंट आहे ते बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये डिफिकल्टीज येतात. त्याच्यामुळे जे इनर कंटेंट आहे, जे काही वेस्ट मटेरियल आहे, फिकल मॅटर आहे, ते कसं होतं, ड्राय होतं, हार्ड होतं. ओके, सो त्याच्यामुळे ते बॉडीच्या बाहेर पडण्याची जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये डिफिकल्टीज येतात. ओके, आणि त्याला कॉन्स्टिपेशन असं म्हटलं जातं. ओके, मग हे जे लॅक्झेटिव्ह ड्रग आहेत ते कॉन्स्टिपेशन या डिसऑर्डरमध्ये यूज केले जातात. ओके, सो दे हेल्प टू इव्हॅक्युएट द बॉवेल. ओके, मग हे जे काही हार्ड किंवा जे ड्राय स्टूल फॉर्म झालेलं आहे ते बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी हे जे लॅक्झेटिव्ह एजंट आहेत ते हेल्प करतात. ओके, so depending upon their intensities of action they are again categorized into the further categories that include laxative, purgatives, drastics and hydrogogues. ओके, सो त्यांच्या ॲक्शनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावर त्यांना फर्दर क्लासिफाय केलेलं आहे. ओके, सो फर्स्ट कॅटेगरी आहे लॅक्झेटिव्ह. So these laxatives suggest the elimination of soft form stool. Okay, and those are also known as mild purgatives. Okay, म्हणजे laxatives काय करतात तर ते काय करणार आहेत, जे काही स्टूल फॉर्म झालेलं आहे त्याला सॉफ्ट करतात आणि मग त्या सॉफ्ट स्टूलचं इलिमिनेशन बॉडीमधून करतात, त्यांना लॅक्झेटिव्ह असं म्हटलं जातं. ओके, सो दीज लॅक्झेटिव्स दॅट सजेस्ट द इलिमिनेशन ऑफ सॉफ्ट फॉर्म स्टूल. ओके, दे आर ऑल्सो नोन ॲज माइल्ड पर्गेटिव्ह. इफ यू सी द एक्झाम्पल फ्रॉम द नॅचरल ओरिजिन दॅट इन्क्लूड ब्रान कराया गम, then carboxymethyl cellulose, senna, isabgol, liquid paraffin. Okay, so all these drug which used as an laxatives. Okay, म्हणजे हे जे ड्रग आहेत ब्रॅन कराया गम, देन कार्बॉक्सीमिथाइल सेल्युलोज, सेन्ना आहे, इसबगोल आहे, लिक्विड पॅराफिन आहे. ओके, मग जेव्हा हे ड्रग आपण ॲडमिनिस्ट्रेट करणार असू केले तर काय होणार आहे, सॉफ्ट स्टूल फॉर्म होणार आहे आणि ते आपल्या बॉडीमधून इलिमिनेट होणार आहे. ओके, ही या ड्रगची ॲक्शन आहे आणि त्याच्यामुळे त्यांना लॅक्झेटिव्ह या कॅटेगरी अंडर क्लासिफाय केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे कॅटेगरी पर्गेटिव्स. ओके, सो दिस पर्गेटिव्स ड्रग्स विच सजेस्ट अ मोर फ्लुइड इव्हॅक्युएशन. ओके, म्हणजे पातळ फ्लुइड इव्हॅक्युएशन बॉडीमधून होतं. ओके, म्हणजे जे काही स्टूल आहे त्याचं कन्वर्जन फ्लुइडमध्ये होतं आणि असं फ्लुइडी जे काही फिकल मॅटर आहे ते आपल्या बॉडीमधून बाहेर टाकायचं काम हे पर्गेटिव्स करतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर कॅस्टर ऑइल आहे, ॲलो आहे, कॅस्कारा सॅग्राडा आहे, रुबाब आहे. ओके, सो हे जे ड्रग आहेत विच ॲक्ट्स ॲज अन पर्गेटिव्स. ओके, म्हणजे जर आपण हे ड्रग घेतले तर कोणत्या टाईपचं स्टूल फॉर्म होणार आहे किंवा ते कोणती ॲक्शन प्रोड्यूस करणार आहेत ॲज ॲन लॅक्झेटिव्ह, तर ते काय करणार आहेत, मोर फ्लुइड इव्हॅक्युएशन ऑफ द बॉडी. ओके, म्हणजे बॉडीमधून जे काही फ्लुइड कंटेंट आहे ते जास्त फ्लुइड कंटेंट बॉडीमधून बाहेर टाकलं जातं. ओके, आणि त्या ॲक्शनला आपण पर्गेटिव्ज ह्या कॅटेगरी अंडर
बघितलेला आहे. ओके, सो डिफरंट ड्रग बघितलेले आहेत विच ॲक्ट्स ॲज अन पर्गेटिव्ह. त्याच्यामध्ये कॅस्टर ऑइल आहे, ॲलो आहे, कॅस्कारा सॅग्राडा आहे, रुबाब आहे. ओके, so all these drugs are considered as an purgatives. Okay, next category आहे drastics. Okay, so these drastics which act intensely by irritating the mucous membrane of intestine. Okay, so हे drastic कॅटेगरीचे जे ड्रग आहेत त्यांचे ॲक्शन जे आहे ते इंटेन्स आहे. ओके, सो ते कसे इंटेन्स ॲक्शन शो करणार आहेत? बाय इरिटेटिंग द म्युकस मेम्ब्रेन ऑफ इंटेस्टाईन. ओके, सो इंटेस्टाईनची जी म्युकस मेम्ब्रेन आहे त्याला ते इरिटेट करणार आहेत. ओके, अँड देअर बाय दे प्रोड्यूस द इंटेन्सिव्ह ॲक्शन. ओके, ऑफ द इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल. ओके, सो अशी इंटेन्स ॲक्शन शो करणारे ड्रग कोणते आहेत? बाय प्रोड्युसिंग द इरिटेशन ऑफ दॅट इंटेस्टिनल म्युकोसा. सो त्याच्यामध्ये ड्रग आहेत जलाप आहे, कोलोसिंथ आहे, पोडोफायलम आहे. ओके, सो ऑल दिस ड्रग्स ॲक्ट ॲज अन ड्रास्टिक. ओके, सो दे ॲक्ट इंटेन्सली बाय इरिटेटिंग द mucous membrane of intestine. Okay, then another category of laxative, that is hydrogogue drugs. Okay, so these hydrogogue drugs which also produce the fluid motions. Okay, so they evacuate the that stool content in the form of fluid. Okay, so produce more fluid evacuation from the body. Okay, so this hydrogogue drug that include croton oil, colocynth. Okay, so ह्या कॅटेगरीचे जे ड्रग आहेत ते हायड्रोगोग अंडर येतात. सो दे कॉजेस द फ्लुइड मोशन्स. ओके, मोशन्स म्हणजे काय? तर जास्त क्वांटिटीमध्ये काय होणार आहे? फ्लुइड आहे ते बॉडीमधून बाहेर जाणार आहे. ओके, सो त्यांना हायड्रोगोग या कॅटेगरी अंडर आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, सो आपण जर ह्या लॅक्झेटिव्हच्या डिफरंट कॅटेगरीज आहेत. ओके, त्यांची जर मोड ऑफ ॲक्शन बघितली, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर त्यांची आपण बघितली, तर लॅक्झेटिव्ह जे आहेत ते 3 मोड ऑफ ॲक्शनने त्यांची ॲक्शन शो करणार आहेत. ओके, फर्स्ट बल्क फॉर्मेशन आहे, देन इरिटेशन आहे आणि इमोलियंट इफेक्ट प्रोड्यूस करून. ओके, सो डिपेंडिंग अपॉन कोणतं केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स त्या ड्रगमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावर डिपेंड आहे की तो जो काही ड्रग आहे तो कोणत्या मेकॅनिझमने बॉडीवर ॲक्ट होणार आहे ॲज ॲन लॅक्झेटिव्ह. ओके, मग बल्क फॉर्मिंग एजंट जे आहेत ते त्यांची ॲक्शन कशी शो करणार आहेत? तर आपण जर बल्क फॉर्मिंग एजंट आपण जर ॲडमिनिस्ट्रेट केला तर बॉडीमध्ये गेल्यानंतर काय होतं की ते बल्क फॉर्म करतात. ओके, म्हणजे त्यांचं स्वेलिंग होतं, त्यांची क्वांटिटी इन्क्रीज होते. त्याच्यामुळे काय होतं की बल्क फॉर्म झाल्यामुळे पोट भरल्याचं फिलिंग जो आहे, हा जो रिफ्लेक्स आहे की आता आपलं पोट पूर्ण फुलअप झालेलं आहे, हे रिफ्लेक्स जे आहेत ते ब्रेनकडे जातात आणि मग ब्रेन काय करणार आहे? जेव्हा पोट भरल्याचं रिफ्लेक्स जेव्हा ब्रेनकडे जाणार आहे तेव्हा ते रिकामं करण्याचे ॲक्शन जी आहे ते ज्या ऑर्डर्स आहेत ते ब्रेन इंटेस्टाईनला पाठवणार. ओके, आणि मग इंटेस्टाईन काय करणार? तर जे काही कंटेंट आहे ते बॉडीच्या बाहेर टाकायचं काम करते. ओके, मग हे बल्क फॉर्मिंग एजंट आहे ते ह्या मेकॅनिझमने त्यांची ॲक्शन शो करणार आहेत. ओके, त्याच्यानंतर इरिटंट जे आहेत, ओके, दे कॉजेस द इरिटेशन ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. ओके, सो इंटेस्टाईनचा जो ट्रॅक्ट आहे त्याचं ते इरिटेशन करतात. ओके, सो ड्यू टू द इरिटेशन त्याच्यामुळे काय होतं की GI ट्रॅक्टची जी मोटिलिटी आहे ती इन्क्रीज होते. ओके, आणि मोटिलिटी इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं? जे इनर कंटेंट आहे ते त्याची मुवमेंट जी आहे ती इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे बॉडीच्या बाहेर जे कंटेंट आहे ते टाकायला हेल्प होते. ओके, सो दिस इज द सेकंड मेकॅनिझम. थर्ड मेकॅनिझम आहे दोज एजंट विच शोज देअर ॲक्शन बाय ॲक्टिंग ॲज अन इमोलियंट बाय प्रोड्युसिंग इमोलियंट इफेक्ट. ओके, सो इमोलियंट कॅटेगरीचे ड्रग काय करणार आहेत? तर ते जो GI ट्रॅक्ट आहे तो लुब्रिकेट करणार आहेत. ओके, तो स्मूथ करणार आहेत, त्याच्यामुळे जे काही इनर कंटेंट आहे ते इझिली पास होणार आहे. ओके, सो GI ट्रॅक्टमधून थ्रू द ॲनस रूट ते इझिली पास आउट होणार आहे. सो दॅट इफेक्ट इज नथिंग बट द इमोलियंट इफेक्ट. ओके, अँड दोज क्रिएटेड बाय दिस इमोलियंट कॅटेगरी ड्रग. ओके, सो ह्या 3 मेकॅनिझमने लॅक्झेटिव्ह जे आहेत ते त्यांची ॲक्शन शो करणार आहेत. फर्स्ट आपण बघितले बल्क फॉर्मेशन, देन इरिटेशन अँड इमोलियंट इफेक्ट. ओके, नाऊ आपण ॲक्च्युअल जे आपल्याला ड्रग बघायचे आहेत अंडर लॅक्झेटिव्ह कॅटेगरी ते बघूया. ओके, सो फर्स्ट ड्रग आपल्याला बघायचा आहे इथे ॲलो. ओके, ॲलो म्हणजे काय? तर कोरफड. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये ॲलोचं प्लांट दिसते. कोरफड सगळ्यांनी बघितलेले आहे, मोस्ट ऑफ सगळ्यांच्या घरी कोरफडचं प्लांट असतं. ओके,
सो हे इथे जी इमेज दिलेली आहे ती कोरफडची आहे. ओके, अँड दिस कोरफड इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ लॅक्झेटिव्ह इफेक्ट. ओके, पोट साफ होण्यासाठी कोरफड जे आहे ते ॲज ॲन मेडिसिनल यूज म्हणून, मेडिसिनल एजंट म्हणून यूज केलं जातं. ओके, सो आपण त्याचा फार्माकोग्नोस्टिक स्कीम अंडर आता स्टडी करणार आहोत. सो कोरफड ॲलो हे त्याचं ऑफिशियल नेम आहे. ओके, सिनॉनिम फॉर दिस ॲलो इज ॲलो. ओके, ॲलोच सिनॉनिम आहे, त्याचं सेकंड सिनॉनिम आहे घृत कुमारी. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स ऑफ ॲलो. सो ॲलो इज dried juice of leaves of Aloe barbadensis. Okay, so aloe it is nothing but the dried juice. Okay, म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये कोणता पार्ट ॲज अन ड्रग यूज केलेला आहे ॲलोचा, तर त्याचा ड्राईड ज्यूस ॲज अन ड्रग म्हणून यूज केलेला आहे. ओके, सो ॲलो इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड ज्यूस ऑफ लीव्ज ऑफ ॲलो बर्बॅडेन्सिस विच इज ऑल्सो नोन ॲज कुरक्याओ ॲलो. ओके, सो ॲलो बर्बॅडेन्सिस ही एक स्पेसिस आहे. देन ॲलो पेरी त्याचं सेकंड नेम आहे सोकॉर्टिन ॲलो, आणि हायब्रिड्स ऑफ ॲलो फेरॉक्स. ओके, सो ॲलो फेरॉक्स आणि ॲलो ॲफ्रिकाना. ओके, सो ह्या दोन ॲलोचं हायब्रिड व्हरायटी यूज केली जाते, किंवा मग ॲलो बर्बॅडेन्सिस आहे, ॲलो पेरी आहे. ओके, and another species is that aloe spicata. Okay, so aloe it is nothing but the dried juice of the leaves of aloe barbadensis, aloe peri, and hybrids of aloe ferox, aloe africana और ॲलो स्पिकाटा. ओके, सो ह्या ज्या 3 स्पेसिस आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ह्याच्या हायब्रिड व्हरायटी यूज केल्या जातात. ओके, ॲलो फेरॅक्सची ॲलो ॲफ्रिकानासोबत किंवा मग ॲलो स्पिकाटासोबत. ओके, सो ह्या ॲलोच्या डिफरंट स्पेसिस आहेत ज्यांच्यापासून त्यांच्या लिव्जपासून ड्राईड ज्यूस हा ॲज अन मेडिसिनल पर्पज यूज केला जातो ॲज ॲन ॲलो ड्रग. ओके, सो दिस ॲलो बिलॉंगिंग टू फॅमिली लिलियासी. ॲलोची फॅमिली काय आहे? लिलियासी. ओके, सो दिस इंडियन ॲलो इज ऑब्टेन फ्रॉम द वाईल्ड प्लांट ऑफ ॲलोवेरा. ओके, सो इंडियामध्ये ॲलो जे मेडिसिनल पर्पजसाठी यूज केलं जातं की जे वाईल्ड प्लांटपासून कलेक्ट केलं जातं. ओके, ॲलोवेरा ह्या वाईल्ड प्लांटपासून ॲलो जे आहे ते कलेक्ट केलं जातं. ओके, सो मग बायोलॉजिकल सोर्स काय आहे ॲलोचा? ॲलो इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड ज्यूस ऑफ लिव्ज ऑफ ॲलो बर्बॅडेन्सिस, ॲलो पेरी, and hybrids of aloe ferox and aloe africana or aloe spicata. Okay, belonging to family Liliaceae. And Indian aloe is obtained from the wild plant of aloe vera. Okay, so इथे तुम्हाला फिगरमध्ये ॲलोवेराचं प्लांट दिसतं आहे की ज्याच्या लिव्जच्या मध्ये जे काही पल्प आहे त्याच्यापासून ड्राईड ज्यूस फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट केलं जातं आणि ते ॲज ॲन ॲलो ड्रग म्हणून यूज केलं जातं. ओके, सो नेक्स्ट आहे जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. ओके, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण काय बघतो की ॲलोजच्या ज्या डिफरंट स्पेसिस आहेत त्या कुठून ऑब्टेन केल्या जातात, कोणत्या कोणत्या जिओग्राफिकल प्लेसेसमध्ये त्या अवेलेबल आहेत. ओके, सो मोस्ट ऑफ द स्पेसिस ऑफ ॲलो आर इंडिजिनियस टू आफ्रिका. ओके, सो बऱ्यापैकी ज्या स्पेसिस आहेत ॲलोच्या त्या आफ्रिका ह्या कंट्रीमध्ये त्याचं ओरिजिन आहे. ओके, बट नाव इंट्रोड्यूस्ड इन टू द वेस्ट इंडिज अँड युरोप. पण आता वेस्ट इंडिज आणि युरोपमध्ये सुद्धा मोस्ट ऑफ ज्या स्पेसिस आहेत त्या ॲलोच्या अवेलेबल्स आहेत. ओके, इन आफ्रिका इट ग्रोज इन केप कॉलनी दॅट इज साऊथ आफ्रिका अँड ऑन द इस्लँड्स ऑफ सोकोट्रा अँड झॅन्झिबर. ओके, सो आफ्रिकामध्ये कुठे होते तर साऊथ आफ्रिका रिजनमध्ये मोस्ट ऑफ द ॲलो जे आहे ते ग्रो केलं जातं ऑन द इस्लँड्स ऑफ सोकोट्रा अँड झॅन्झिबर. ओके, सोकोट्रा अँड झॅन्झिबर ह्या इस्लँड्सवर साऊथ आफ्रिकामध्ये ॲलो जे आहे ते ग्रो केलं जातं. ओके, अँड इट कल्टिवेटेड थ्रू आउट इंडिया बट एस्पेशली इन नॉर्थ वेस्ट हिमालया. इंडियामध्ये त्याचं ओरिजिन कुठे आहे तर नॉर्थ वेस्ट हिमालयामध्ये एस्पेशली ॲलो काय केले जातात, ग्रो केले जातात. ओके, थ्रू आउट इंडियामध्ये ॲलो प्रेझेंट आहे, ऑल इंडियामध्ये ॲलो प्रेझेंट आहे, बट स्पेशली नॉर्थ आणि वेस्ट जो हिमालयाचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये ॲलो जे आहे ते मोस्ट ऑफ ग्रो केले जातात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ ॲलो. ओके, म्हणजे ॲलो जे आहे ते कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये कोणत्या कोणत्या रिजनमध्ये प्रेझेंट आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे प्रिपरेशन ऑफ ॲलो. ओके, मग ॲलो ॲज अन ड्राईड ज्यूस फॉर्ममध्ये त्याला यूज केलं जातं. ओके, मग हे ॲलोच्या लिफपासून ड्राईड ज्यूस कसं बनवलं जातं त्याची प्रोसिजर आपल्याला ह्या प्रिपरेशनमध्ये बघायची आहे. ओके,
So various methods are used to prepare the aloe commercially in Africa as well as in West Indies. Okay, so आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये डिफरंट ज्या मेथड्स आहेत कमर्शियल मेथड्स ॲलो प्रिपरेशनच्या ते यूज केली जातात. ओके, सो जनरल मेथड काय आहे ॲलो प्रिपरेशनची ती आता आपण बघूया. The fleshy and sessile leaves of aloe are cut near the bases. ओके, सो कोरफडीचं जे झाड आहे त्याच्या बेसला त्याचे जे लीव्ज आहेत ते कट करायचे. ओके, सो असं फ्लेशी आणि सेसाईल लीव्ज आहे ते काय करायचे त्याच्या बेसला कट करायचं आहे. ओके, अँड अरेंज्ड इन वुडन ट्रफ और केरोसिन टीन और व्हेसल्स ऑफ गोट स्किन ॲज टू फॉर्म अ व्ही शेप कॅव्हिटी बाय प्लेसिंग द कट एंड डाऊनवर्ड्स. ओके, म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर कशा ह्याच्यामध्ये ठेवायचं हे ॲलोचे लीफ, तर फनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे फनेल. ओके, तसे वुडन ट्रफ्स तयार केले जातात. ओके, तसे लाकडाचे त्या फनेलच्या शेपचे मोठे ट्रफ तयार केले जातात किंवा मग केरोसिन टीन यूज केले जातात किंवा मग व्हेसल्स ऑफ गोट स्किन यूज केले जातात. ओके, गोटची जी स्किन आहे, ओके, शेळीची जी स्किन आहे त्याचे व्हेसल्स फॉर्म केले जातात. ओके, आणि अशी व्ही शेप्ड कॅव्हिटी करून त्याच्यामध्ये ॲलोचे जे काही कट केलेले लीफ आहेत ते प्लेस केले जातात. ओके, मग ते प्लेस करताना कसं करायचं आहे तर त्याचा जो बेस आहे तो त्या फनेल शेप जे काही ट्रफ यूज केलेला आहे, केरोसिन टीन यूज केलेला आहे किंवा गोट स्किनची जी व्हेसल फॉर्म केलेली आहे त्याच्या मिडल रिजनला काय केलं जातं त्या ॲलो लीफचं एंड डाऊनवर्ड पोझिशनला ठेवलं जातं. ओके, देन द लीव्ज आर अलाउड टू ड्रेन फुल्ली. त्याच्यानंतर काय केलं जातं त्या लीव्जमध्ये जे काही ज्यूस आहे ते काय केलं जातं ते पूर्णपणे त्या लीव्जमधून ड्रेन होत नाही तोपर्यंत त्या व्ही शेप्ड कॅव्हिटीमध्ये ते ॲलोचे लीफ जे आहेत ते ठेवले जातात. ओके, देन द ज्यूस इज टेकन. त्याच्यानंतर जो काही कलेक्ट झालेला ज्यूस आहे तो घेतला जातो आणि त्याला इव्हॅपोरेटिंग पॅनमध्ये कॉन्सन्ट्रेट केलं जातं. ओके, इव्हॅपोरेटिंग पॅनमध्ये काय केलं जातं म्हणजे एक पॅन घेतलं जातं, त्याला हीट दिली जाते आणि जे काही ॲलोचं कंटेंट आहे ते पूर्णपणे इव्हॅपोरेट व्हायला दिलं जातं जिथपर्यंत त्याचं पूर्ण कॉन्सन्ट्रेट मास फॉर्म होत नाही. ओके, सो मेथड ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन अँड कुलिंग रिझल्ट इन फिजिकल व्हॅरिएशन इन ॲलोज. ओके, सो ही जी काही मेथड आहे इव्हॅपोरेशनची की त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट फॉर्म केलं जातं. सो ही जी मेथड आहे कॉन्सन्ट्रेशनचं आणि कुलिंगची. ओके, सो त्या कोणत्या टायमिंगला किंवा कोणत्या टेम्परेचरला किती वेळासाठी केलं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ते जे काही ॲलो फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये फिजिकल व्हॅरिएशन्स येतात. ओके, सो विगरस कॉन्सन्ट्रेशन फॉलोड बाय क्विक कुलिंग रिझल्टिंग इन ट्रान्सपरंट अँड ब्रिटल प्रोडक्ट विच इज नोन ॲज विट्रियस ऑर लुसिड ॲलो. ओके, म्हणजे जर मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये जर विगरस कॉन्सन्ट्रेशन फॉर्म झाल्यानंतर जर लगेच कुलिंग केलं, ओके, सो इव्हॅपोरेशनच्या प्रोसेसमध्ये विगरस कॉन्सन्ट्रेट फॉर्म झाल्यानंतर जर त्याचं लगेच कुलिंग केलं तर त्याच्यानंतर जे ॲलो फॉर्म होणार आहे ते कसं असतं तर ट्रान्सपरंट असतं. ओके, आणि ब्रिटल नेचरचं असतं. ब्रिटल म्हणजे काय इझिली ब्रेक होतं. ओके, जसा पापड असतो त्या ह्याला ब्रिटल असं म्हटलं जातं. ओके, सो ते जे ॲलो फॉर्म होणार आहे विच इज ट्रान्सपरंट अँड ब्रिटल इन नेचर त्याला विट्रियस ऑर लुसिड ॲलो असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट आहे ॲलोचं टाईप की ज्याच्यामध्ये स्लो कॉन्सन्ट्रेशन विथ ग्रॅज्युअल कुलिंग की ज्याच्यामध्ये स्लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कॉन्सन्ट्रेट जे फॉर्म होतं ते स्लोली फॉर्म केलं जातं. ओके, म्हणजे जास्त वेळासाठी त्या ॲलोचं हिटिंग केलं जातं आणि कुलिंग आहे ते सुद्धा स्लोली केलं जातं. ओके, ग्रॅज्युअली त्याचं कुलिंग केलं जातं. ओके, आणि ही प्रोसेस फॉलो करून जे ॲलो मिळणार आहे त्याला हिपॅटिक ऑर लिव्हरी ॲलो असं म्हणतात. ओके, सो त्याच्यानंतर जो ड्राईड ज्यूसचा फॉर्म आपल्याला मिळणार आहे त्याला हिपॅटिक ऑर लिव्हरी ॲलो असं म्हणतात. ओके, सो अशा दोन ज्या टेक्निक्स आहेत त्या फॉलो करून आपल्याला 2 टाईपचे ॲलोचे ज्यूस जे आहेत ते फॉर्म होऊ शकतात. सो दिस इज द टोटल मेथड ऑफ प्रिपरेशन. ओके, सो ही मेथड ऑफ प्रिपरेशन आहे फॉर द ॲलो ज्यूस. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. ओके, सो दिस इज अन मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स फॉर द ॲलो. कलर ऑफ ॲलो डिपेंड्स अपॉन द व्हरायटी फ्रॉम विच इट इज ऑब्टेन. ओके, इट इज डार्क ब्राऊन, ब्राउनिश ब्लॅक ऑर ब्लॅक इन कलर. कोणत्या व्हरायटीपासून ॲलो कलेक्ट केलेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे त्याचा कलर कोणता असणार आहे. ओके, सो इन जनरल इट इज इन डार्क ब्राऊन कलर ऑर ब्राउनिश ब्लॅक ऑर ब्लॅक इन कलर. ओके, देन ओडर जी आहे ॲलोची ती कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन टेस्ट आहे विच इज इंटेन्सली बिटर अँड नॉझिएटिंग. ओके,
सो ॲलोची जर तुम्ही टेस्ट, ॲलोचा जो पल्प आहे, ॲलोचा जर लीफ तुम्ही टेस्ट केला त्याच्यामधला पल्प, तर ते फार कडू असतं. ओके, इंटेन्सली बिटर आहे आणि नॉझिएटिंग आहे. ओके, म्हणजे वॉमिटिंगचं फिलिंग, ॲलो जर तुम्ही टेस्ट केला तर तुम्हाला वॉमिटिंगसारखं होणार आहे. ओके, then size, it is found in the form of masses of various sizes. okay, so ज्यूस कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये यूज केला जातं. सो व्हेरियस सायजेसचे मासेस जे आहेत ते ॲलो ज्यूसचे फॉर्म केले जातात. ओके, इफ यू डिस्कस द एक्स्ट्रा फीचर्स, सो एक्स्ट्रा फीचर्स जर बघितलं तर 3 व्हरायटीज आहेत ॲलोच्या, विच इज डिस्टिंग्विश फ्रॉम इच अदर बाय मॉर्फॉलॉजिकल बेसिस. ओके, सो ह्या ज्या 3 व्हरायटीज आहेत ॲलोच्या, त्या मॉर्फॉलॉजिकल बेसिसवरनं त्यांना डिस्टिंग्विश आपण करू शकतो. सो फर्स्ट आहे केप ॲलो, देन कुरकाओ ॲलो अँड सोकोट्रीन ॲलो. ओके, सो केप ॲलो जे आहे, if you see the morphological characteristics, so it is in dark brown color or greenish brown or glossy mass. okay, so ह्याच्या ॲलोचा कलर कसा असणार आहे तर डार्क ब्राऊन कलरचा आहे और ग्रीनिश ब्राऊन कलरचा आहे किंवा ग्लॉसी मास फॉर्म होतं. मासेस आर ट्रान्सपरंट, जे मासेस आहेत केप ॲलोपासून मिळणारे ॲलो ज्यूसचे ते कसे असतात, ड्राईड ज्यूसचे ट्रान्सपरंट असतात. ओके, सो व्हेन माउंटेड इन ग्लिसरीन द क्रिस्टल्स पार्टिकल्स आर ऑब्झर्वड. ओके, जेव्हा आपण त्यांना ग्लिसरीनमध्ये माउंट करणार आहोत तेव्हा क्रिस्टल्स पार्टिकल्ससारखे ते आपल्याला ऑब्झर्व होणार आहेत. ओके, आणि त्याचे ते फ्रॅक्चर्स आहेत ते ग्लॉसी असतात. ओके, मीन्स त्यांना एक शायनिंग असते. ओके, सो दिस इज एक्स्ट्रा फीचर्स और एक्स्ट्रा फीचर्स विच इज प्रेझेंट इन टू द केप ॲलो. ओके, नेक्स्ट ॲलोची स्पेसिस आहे कुरकाओ ॲलो. ओके, सो दिस कुरकाओ ॲलो विच इज कलर जर आपण त्याचं बघितलं तर डार्क चॉकलेट ब्राऊन कलर आहे. ओके, युजली ओपॅक फ्रॅक्चर अँड वॅक्सी इन नेचर. ओके, सो ह्याचं नेचर कसं आहे, वॅक्सी आहे आणि ओपॅक फ्रॅक्चर त्याच्यावर प्रेझेंट आहे. ओके, डार्क चॉकलेट ब्राऊन कलरचं हे कुरकाओ ॲलो आहे. ओके, देन थर्ड आहे सोकोट्रीन ॲलो विच इज रेडिश ब्लॅक टू ब्राउनिश ब्लॅक कलर कसा आहे त्याचा, रेडिश ब्लॅक टू ब्राउनिश ब्लॅक. ओके, सो ओपॅक स्मूथ अँड कॉन्कॉइडल शेप. ओके, सो कॉन्कॉइडल शेपचे ओपॅक स्मूथ असे ड्राईड ज्युसेसचे मासेस फॉर्म होणार आहेत. ओके, सो दिस आर द एक्स्ट्रा फीचर्स विच इज कॅरेक्टराइज्ड अकॉर्डिंग टू देअर डिफरंट स्पेसिस. ओके, सो केप ॲलो बघितलेला आहे आपण, कुरकाओ ॲलो बघितलेला आहे आणि सोकोट्रीन ॲलोमध्ये जे काही एक्स्ट्रा फीचर्स आहेत ते आपण इथे डिस्कस केलेले आहेत. ओके, सो नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला त्याची सोल्युबिलिटी. okay, so it is entirely soluble in 60% alcohol and partly soluble in water. Okay, so if you see the solubility of this aloe dried juices, so it is entirely soluble in 60% alcohol. Okay, so 60% concentration जे अल्कोहोलचं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे हे जे ॲलोचे मॅसेस आहेत ते सोल्युबल आहेत. ओके, आणि वॉटरमध्ये ते पार्टली सोल्युबल आहेत, म्हणजे सम क्वांटिटी त्याची वॉटरमध्ये सोल्युबल आहे. ओके, देन स्टँडर्ड्स दॅट इन्क्लूड वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस. सो वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस किती स्टँडर्डमध्ये प्रेझेंट असतात तर नॉट लेस दॅन 25%. ओके, देन अल्कोहोल इनसोल्युबल सबस्टन्सेस विच इज नॉट मोर दॅन 10%. Lawson drying value which is not more than 10%, and ash value for the aloe is not more than 5%. Okay, सो लॉसन ड्राईंग ॲश व्हॅल्यू जी आहे ती 25% नाही आहे तर 5% आहे. ओके, सो ह्या ज्या आहेत त्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत ॲलोजच्या. ओके, सो फार्माकोपियामध्ये ह्या ज्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत त्या ॲलोजसाठी मेन्शन केलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, सो मेजर कॉन्स्टिट्युएंट्स विच इज प्रेझेंट इन टू द ॲलो दॅट इन्क्लूड ॲलोइनोसाइड्स ए, देन ॲलोइनोसाइड बी, then capaloresinothanol with p-coumaric acid and resins of curacao variety contain barbaloresin tannal. Okay, so these are the general chemical constituents which is present into the aloe. Okay, now we will discuss in detail. So all varieties of aloe contain yellow colored crystalline substance. Okay, सगळ्या ॲलोच्या ज्या व्हरायटीज आहेत स्पेसिस आहेत त्याच्यामध्ये येलो कलर्ड क्रिस्टलाइन सबस्टन्स प्रेझेंट असतं विच इज नोन ॲज बर्बॅलॉइन. ओके, सो दिस इज द ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच इज प्रेझेंट इन टू द ॲलो. ओके, सो बर्बॅलॉइन, रेझिन आणि ॲलो इमोडिन. ओके, सो ह्या तिघांमुळे काय आहे की ॲलोच्या ज्या ऑल व्हरायटीज आहेत त्याला येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स जे आहेत ते त्याच्यामध्ये असतात. ओके, सो दिस येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स विच इज जनरली ड्यू टू द बर्बॅलॉइन, रेझिन आणि ॲलो इमोडिन. ओके, सो आयसोबर्बॅलॉइन इज प्रेझेंट इन कुरकाओ अँड केप ॲलो. ओके, सो ह्या ज्या दोन व्हरायटीज आहेत कुरकाओ अँड केप ॲलो. ओके, सो ह्याच्यामध्ये काय आहे
आयसोबर्बॅलियॉन हे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट आहे. ओके. इन केप ॲलो विच इज कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझन्स ऑफ ॲमॉर्फस कंपाऊंड लाईक बीटा बर्बॅलियॉन, ॲलो इनोसाइड ए अँड ॲलो इनोसाइड बी. ओके. अँड ऑल्सो कंटेन्स कपॅलोरेझिनोटॅनॉल. ओके, विथ कौमारिक ॲसिड. जे केप ॲलोची जी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट आहेत, तर बीटा बर्बॅलियॉन आहे, ॲलो इनोसाइड्स ए आणि ॲलो इनोसाइड बी आहे. ओके. अँड कपॅलोरेझिनोटॅनॉल विथ कौमारिक ॲसिड. सो ऑल दिस केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आर प्रेझेंट इन टू द केप ॲलो व्हरायटी. ओके. द रेझिन ऑफ कुर्क्याओ व्हरायटी कंटेन्स बर्बॅलोरेझिनोटॅनॉल विथ सिनॅमिक ॲसिड. ओके. सो कुर्क्याओ ॲलोमध्ये जे काही रेझिन आहे, सो दिस रेझिन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ बर्बॅलोरेझिनोटॅनॉल विथ कौमारिक ॲसिड, की ज्याच्यामध्ये बर्बॅलोरेझिनोटॅनॉल विथ सिनामिक ॲसिड ॲज अँड रेझिन फॉर्ममध्ये कुर्क्याओ ॲलोमध्ये प्रेझेंट असतं. ओके. सो हिअर इट इज द केमिकल स्ट्रक्चर ऑफ दिस ॲलो इमोडिन आणि बर्बॅलॉइन. ओके. सो बर्बॅलॉइन म्हणजे ॲलोइन आणि ॲलो इमोडिनचे हे केमिकल स्ट्रक्चर्स आहेत. ओके. So this is all about the chemical constituents which is present into the aloe. Okay. Next part is that identification test for the aloe. Okay. सो टेस्ट आपण ॲलोचं जर एखादं जर अननोन सॅम्पल असेल तर ते ॲलोचं आहे की नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी ह्या डिफरंट केमिकल टेस्ट आहेत फॉर द ॲलो. ओके. सो फर्स्ट काय करायचं आहे, प्रिपेअर 1% सोल्युशन ऑफ ॲलो बाय बॉइलिंग विथ वॉटर. ओके. काय करायचं आहे, 1% सोल्युशन ॲलोचं आहे ते वॉटरसोबत बॉईल करून प्रिपेअर करून घ्यायचं आहे. ओके. देन काय करायचं, त्याच्यामध्ये 0.5% ऑफ केसलघर टू इट. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 0.5% केसलघर ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर त्याला फिल्टर करून घ्यायचं आहे. ओके. आणि जे फिल्ट्रेट मिळणार आहे त्याच्यावर मग ह्या ज्या खाली सगळ्या टेस्ट दिलेल्या आहेत त्या फिल्टरवर आपल्याला परफॉर्म करायचं आहे. ओके. म्हणजे ॲलोच्या टेस्टसाठी आपल्याला फर्स्ट टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करून घ्यायचं आहे. कसं प्रिपेअर करायचं आहे, तर 1% ॲलो बॉईल करायचं आहे वॉटरमध्ये, त्याच्यामध्ये 0.5% केसरगर ॲड करायचं आहे आणि मग ते फिल्टर करायचं आहे. ओके. आणि जे फिल्ट्रेट सोल्युशन मिळणार आहे त्याच्या मग आपल्याला फर्दर टेस्ट करायचे आहेत. ओके. फर्स्ट टेस्ट आहे दॅट इज सोकेंटेटन्स रिॲक्शन्स. ओके. सो ती काय आहे रिॲक्शन्स, तर फर्स्ट टेस्ट आहे हीट 5 ml ऑफ टेस्ट सोल्युशन. ओके. वरती जे आपण बनवलेलं आहे त्यातलं 5 ml टेस्ट सोल्युशन घ्यायचं टेस्ट ट्यूबमध्ये, की ज्याच्यामध्ये 0.2 ग्रॅम ऑफ बोरॅक्स ॲड करायचं आहे. ओके. सो हे जे काही टेस्ट ट्यूबमध्ये बोरॅक्स प्लस 5 ml टेस्ट सोल्युशन आहे ते आपल्याला काय करायचं आहे, तर हीट करायचं आहे. ओके. सो त्याच्यानंतर हे जे सोल्युशन आहे ते वॉटर कंटेनिंग जी टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. ओके. मग काय होणार आहे की जेव्हा वॉटर कंटेनिंग टेस्ट ट्यूबमध्ये आपण हे जे सोल्युशन आहे ते ट्रान्सफर करणार आहोत त्याच्यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये काय होणार आहे, ग्रीन फ्लोरोसन्स प्रोड्यूस होणार आहेत. ओके. सो दिस ग्रीन फ्लोरोसन्स इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲलो इमोडिन. ओके. सो ॲलो इमोडिन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट प्रेझेंट असल्यामुळे काय होणार आहे, ग्रीन कलरचे फ्लोरोसन्स येतात. ओके. त्याच्यामुळे ह्या टेस्टला सोकेंटेटन्स रिॲक्शन्स असं सुद्धा म्हटलं जातं. सो फर्स्ट टेस्ट काय आहे ॲलो आयडेंटिफिकेशनची, तर वरती जे आपण फिल्ट्रेट प्रिपेअर केलेलं आहे टेस्ट सोल्युशन ते 5 ml घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 0.2 ग्रॅम बोरॅक्स ॲड करायचं आहे, त्याच्यानंतर ते हीट करायचं आहे, त्याच्यानंतर ते सोल्युशन फिल्टर करायचं आहे. ओके. आणि ते जे फिल्ट्रेट आहे त्याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे. वॉटर ॲड केल्यानंतर काय होणार आहे, ग्रीन कलरचे फ्लोरोसन्स प्रोड्यूस होणार आहेत आणि हे ग्रीन कलरचे फ्लोरोसन्स जे आहेत ते ॲलो इमोडिनमुळे प्रोड्यूस होणार आहेत अँड दॅट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ ॲलो. ओके. देन सेकंड टेस्ट आहे ॲलो आयडेंटिफिकेशनची. त्याच्यामध्ये काय करायचं आहे की 2 ml टेस्ट सोल्युशन घ्यायचं आहे. जे आपण प्रिपेअर केलेलं टेस्ट सोल्युशन आहे ते 2 ml टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ॲड इक्वल क्वांटिटी ऑफ फ्रेशली प्रिपेअर्ड ब्रोमिन वॉटर. ओके. सो तेवढंच 2 ml फ्रेश प्रिपेअर केलेलं ब्रोमिन वॉटर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. सो आफ्टर दिस अ पेल येलो प्रिपिटी ऑफ टेट्रा ब्रोमालियॉन इज ऑब्झर्व्ड. ओके. मग टेस्ट ट्यूबमध्ये काय होणार आहे, तर पेल येलो कलरची प्रेसिपिटेट फॉर्म होणार आहे. ओके. सो दिस पेल येलो कलर प्रेसिपिटेट विच इज जनरली ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ दिस टेट्रा ब्रोमॅलियॉन. ओके. अँड दॅट इंडिकेट्स द प्रेझेंट ऑफ ॲलो. ओके. सो ह्या टेस्टमध्ये जेव्हा येलो कलरची पीपीटी फॉर्म होणार आहे तेव्हा आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो की ते सॅम्पल जे आहे ते ॲलोचं असणार आहे. ओके. अनदर टेस्ट इज दॅट टू 5 ml ऑफ टेस्ट सोल्युशन ॲट 2 ml ऑफ नायट्रिक ॲसिड. ओके.
सो 5 ml टेस्ट सोल्युशन टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 2 ml नायट्रिक ॲसिड ॲड करायचं आहे. ओके, सो डिफरंट व्हरायटीज ज्या आहेत ॲलोच्या त्या डिफरंट कलर प्रोड्यूस करतात. ओके, आणि जो कोणता कलर येणार आहे त्याच्यावरून आपण त्या डिफरंट व्हरायटीसुद्धा इथे ॲलोच्या डिफरन्शिएट करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. ओके, जर केप ॲलोची जर व्हरायटी असेल तर त्या टेस्ट सोल्युशनमध्ये जर आपण 2 ml नायट्रिक ॲसिड ॲड केलं तर येलोइश ब्राऊन टू ग्रीन कलर ऑब्झर्व होणार आहे. ओके, सो दॅट इंडिकेट्स द प्रेझन्स ऑफ केप ॲलो व्हरायटी. ओके, जर कुर्क्याओ व्हरायटी असेल ॲलोची तर त्याच्यामध्ये रेडिश ऑरेंज कलर फॉर्म होतो. जर सोकोट्रिन ॲलोची व्हरायटी असेल तर पेल ब्राउनिश येलो कलर फॉर्म होणार आहे. आणि जर झांझिबर ॲलोची व्हरायटी असेल तर इट गिव्स द येलोइश ब्राऊन कलर. ओके, सो या थर्ड टेस्टमध्ये नायट्रिक ॲसिड टेस्ट सोल्युशनमध्ये ॲड केल्यानंतर सो डिफरंट स्पेसिस आहेत त्या डिफरंट कलर फॉर्मेशन करतात आणि त्याच्यावरून आपण त्या डिफरंट स्पेसिस आहेत त्यासुद्धा आयडेंटिफाय करू शकतो. ओके, नेक्स्ट टेस्ट इज दॅट क्लुंगेस टेस्ट. ओके, सो ही जी टेस्ट आहे विच इज यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ॲलो. सो त्याच्यामध्ये काय करायचं, टेस्ट प्रोसिजर काय आहे, टू ॲक्वियस सोल्युशन 2 ml ॲलोचं ॲक्वियस सोल्युशन घ्यायचं आहे. ओके, ॲड अ ड्रॉप ऑफ सॅच्युरेटेड कॉपर सल्फेट सोल्युशन. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सॅच्युरेटेड फॉर्ममधलं कॉपर सल्फेट सोल्युशनचे ड्रॉप ॲड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड 0.5 ग्रॅम ॲड करायचं आहे आणि 90% कॉन्सन्ट्रेशनचं अल्कोहोल जे आहे ते 2 ml क्वांटिटीमध्ये त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला काय काय घ्यायचं आहे क्लुंगेस टेस्टमध्ये, तर फर्स्ट काय करायचं आहे, ॲक्वियस सोल्युशन घ्यायचं 2 ml, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड कॉपर सल्फेटचे ड्रॉप ॲड करायचे आहेत, त्याच्यानंतर 0.5 ग्रॅम सोडियम क्लोराईड त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि 90% अल्कोहोल जे आहे ते 2 ml त्या टेस्ट ट्यूबमध्ये ॲड करायचं आहे. ओके, इफ वाईन रेड कलर इज ऑब्झर्व्ड दॅट इज इट इज नथिंग बट द प्रेझन्स ऑफ कुर्क्याओ ॲलो. ओके, सो कुर्क्याओ ॲलो ही व्हरायटी ॲलोची प्रेझेंट असणार आहे. अ फेंट कलरेशन इज डेव्हलप. सपोज एखादा फेंट कलर आला तर केप ॲलोची व्हरायटी असणार आहे. ओके, आणि ह्या टेस्टला जर रिस्पॉन्ड नाही आला म्हणजे कोणताच कलर जर नाही आला तर दॅट इंडिकेट्स द प्रेझन्स ऑफ झंझिबर अँड सोकोट्रिन टाईप ऑफ ॲलो. ओके, सो क्लुंगेस टेस्टने सुद्धा आपण डिफरंट ॲलोच्या व्हरायटीज ज्या आहेत त्या डिफरन्शिएट करू शकतो. ओके, देन लास्ट टेस्ट आहे ॲलोची, दॅट इज मॉडिफाईड बॉन्ड ट्रायगर टेस्ट. ओके, सो बॉन्ड ट्रायगर टेस्ट मॉडिफाईड फॉर्ममध्ये आहे विच इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ॲलो. ओके, सो आपल्याला माहिती आहे की ॲलोमध्ये जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते ग्लायकोसाइड्स आहे. ओके, सो केमिकल नेचर ऑफ नॅचरल ड्रगमध्ये आपण बघितलेलं आहे ग्लायकोसाइडचं टेस्ट, त्याच्यामध्ये बॉन्ड ट्रायगर टेस्ट बघितलेली आहे. ओके, सो मॉडिफाईड फॉर्म जो आहे बॉन्ड ट्रायगर टेस्टचा विच इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ॲलो. ओके, मग आपल्याला टेस्टमध्ये काय काय प्रोसिजर करायची आहे, तर 0.1 ग्रॅम ऑफ ड्रग घ्यायचा आहे. ओके, 0.1 ग्रॅम एवढ्या ड्रगचं सॅम्पल आपल्याला टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 5% सोल्युशन ऑफ फेरिक क्लोराईड ॲड करायचं आहे 2 ml क्वांटिटी. ओके, सो 2 ml आपल्याला 5% फेरिक क्लोराईड सोल्युशन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड 2 ml ॲड करायचं आहे. ओके, म्हणजे ॲलोची पावडर घेतल्यानंतर ॲलोचं जे सॅम्पल ड्रग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 ml फेरिक क्लोराईड सोल्युशन 5% फेरिक क्लोराईड सोल्युशन ॲड करायचं आहे आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड 2 ml ॲड करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे कंटेंट आहे ते काय करायचं आहे, वॉटर बाथवर हीट करून घ्यायचं आहे. ओके, 5 मिनटासाठी हे जे कंटेंट आहे ते वॉटर बाथमध्ये हीट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर त्याला कूल करायचं आहे, शेक करून घ्यायचं आहे बेन्झिनसोबत. ओके, सो बेन्झिन या ऑर्गॅनिक सॉल्वंटसोबत त्याला शेक करायचं आहे, म्हणजे कूल झाल्यानंतर त्याच्यामध्ये बेन्झिन हे ऑर्गॅनिक सॉल्वंट ॲड करायचं आहे आणि शेक करून घ्यायचं आहे. ओके, सो ह्या 2 लेअर ज्या आहेत त्या सेपरेट आउट होणार आहेत. ओके, बेन्झिन लेअर आणि जो काही बेन्झिन लेअर जी आहे ती सेपरेट आउट होणार आहे. त्याच्यानंतर बेन्झिन ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये इक्वल क्वांटिटी अमोनिया डायल्यूट अमोनिया सोल्युशन ॲड करायचं आहे. ओके, अमोनिया ॲड केल्यानंतर 2 सेपरेट लेअर आपल्याला मिळणार आहेत. सो पिंकिश रेड कलर इज प्रोड्यूस्ड विथ ऑल व्हरायटीज ऑफ ॲलो. ओके, सो त्याच्यामध्ये काय होणार आहे, जी अप्पर लेअर आहे त्याच्यामध्ये पिंकिश रेड कलर येणार आहे अँड दिस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲलो. ओके, जो पिंकिश रेड जो कलर आलेला आहे तो काय इंडिकेट करणार आहे, तर ते जे सॅम्पल आहे ते ॲलोचं सॅम्पल आहे. ओके, सो दिस इज द मॉडिफाईड बॉन्ड ट्रायगर टेस्ट विच इज यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ ॲलो. ओके, सो इथे आपण ॲलोच्या
आयडेंटिफिकेशनच्या डिफरंट टेस्ट बघितलेल्या आहेत, सोकॅन्टन टेस्ट बघितलेली आहे. ओके, त्याच्यानंतर टेट्राब्रोमोलिन फॉर्म होतं ज्या टेस्टमध्ये ती सेकंड टेस्ट बघितलेली आहे. देन जे डिफरंट कलर फॉर्म होतात डिफरंट स्पेसिसमध्ये बाय ॲडिशन ऑफ 2 ml नायट्रिक सोल्युशन ची टेस्ट बघितलेली आहे. त्याच्यानंतर क्लुंगेज टेस्ट बघितलेली आहे आणि मॉडिफाईड बॉर्न ट्रायगर टेस्ट बघितलेली आहे. ओके, सो ऑल दीज आर द केमिकल टेस्ट विच इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन पर्पज. ओके, then next part is that uses of aloe. Okay, so this aloe generally used as an irritant purgative. Okay, so they causes the fluid evacuation from the bowel. Purgatives आहेत म्हणून ते काय करणार आहेत, फ्लुइड इव्हॅक्युएशन करणार आहेत बॉवेल मधलं. सो कोणत्या मेकॅनिझमने ते ॲक्ट होणार आहेत तर इरिटेशन. ओके, सो दे कॉजेस द इरिटेशन ऑफ GI ट्रॅक्ट. ओके, अँड देअर बाय दे पॉजेस द पर्गेटिव्ह ॲक्शन. ओके, सो ड्यू टू द ॲलोइन हे जे अँथ्राक्विनॉन डेरिव्हेटिव्ह्ज ग्लायकोसाइड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, इट इज यूज्ड ॲज अन इरिटंट पर्गेटिव्ह. ओके, सो त्याची जी इरिटंट पर्गेटिव्ह ही जी ॲक्शन आहे विच इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲलोइन. ओके, सो ॲलोइन हे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंटमुळे ते इरिटंट पर्गेटिव्ह म्हणून त्यांची ॲक्शन शो करणार आहेत. सो इट इज स्लो अँड अनसर्टन इन ॲक्शन. ओके, सो त्याची जी ॲक्शन आहे ती स्लो आणि अनसर्टन आहे. नाउअडेज ॲलोइन इज प्रिफर्ड इन्स्टेड ऑफ क्रूड ड्रग. ओके, सो क्रूड ड्रग यूज करण्यापेक्षा फक्त त्याच्यामधून ॲलोइन आयसोलेट केलं जातं आणि फक्त ॲलोइन ॲज अन पर्गेटिव्ह म्हणून यूज केलं जातं. ओके, सो इट ॲक्ट ऑन द कोलॉन टू काउंटर इफेक्ट द ग्रिपिंग ॲक्शन ऑफ ॲलो अँड इट इज गिवन विथ कार्मिनेटिव्ज. ओके, मग फक्त ॲलोइन फॉर्ममध्ये का दिलं जातं, पूर्ण ॲलो का नाही दिलं जात, कारण का ॲलो जर आपण घेतलं तर ते पर्गेटिव्ह ॲक्शनसोबत ग्रिपिंग इफेक्ट प्रोड्यूस करतात. ओके, ओके, सो ग्रिपिंग इफेक्ट म्हणजे काय तर सडन और इमिजिएट पेन जे होतं किंवा बॉडी पोटामध्ये जी गुडगुड होते. ओके, पोट जे बिघडतं आणि जो गुडगुड असा आवाज येतो त्याला ग्रिपिंग इफेक्ट असं म्हटलं जातं. ओके, मग ॲलो जो त्याची ॲक्शन शो करणार आहे तेव्हा ग्रिपिंग इफेक्टसुद्धा शो करतो. ओके, पण आपण जर नुसतं ॲलोइन हे कॉन्स्टिट्युएंट्स जर ॲज अन पर्गेटिव्ह म्हणून दिलं तर त्याच्यामुळे ग्रिपिंग इफेक्ट जो आहे तो आपण मास्क करू शकतो. ओके, म्हणजे ग्रिपिंग इफेक्ट ॲलोइन जो ड्रग आहे तो देणार नाही आहे. ओके, सो दिस काउंटर इफेक्ट ऑफ ग्रिपिंग ॲक्शन ऑफ ॲलो इट इज गिवन विथ कार्मिनेटिव्ज. ओके, मग हा जो ग्रिपिंग इफेक्ट जो ॲलो देणार आहे, ओके, सो तो इफेक्ट न मिळण्यासाठी ॲलोज जे आहेत ते कशामध्ये कार्मिनेटिव्ह जे ड्रग आहेत. ओके, की जे गॅसेस आउटसाईड बॉडी एक्सपेल करतात अशा कार्मिनेटिव्ह ड्रगसोबत ॲलो दिलं जातं. ओके, एक्झाममध्ये हे रिझन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ॲलो हा जो ड्रग आहे तो कार्मिनेटिव्हसोबत का दिला जातो. ओके, कारण का जर आपण ॲलो ॲज अन ड्रग ॲज अन पर्गेटिव्ह म्हणून यूज केलं तर इट कॉजेस द ग्रिपिंग इफेक्ट. ओके, मग ॲलोजला जर आपण कार्मिनेटिव्ह कॅटेगरीचे जे ड्रग आहेत त्याच्यासोबत जर दिलं, हे दोन ड्रग जर कंबाईन करून आपण यूज केले तर ॲलोचा जो ग्रिपिंग इफेक्ट मिळत होता तो कार्मिनेटिव्ह घेतल्यामुळे ग्रिपिंग इफेक्ट मिळत नाही. ओके, सो ग्रिपिंग इफेक्ट बॉडीमध्ये दिसून येत नाही, त्याच्यामुळे ॲलो जे आहे ते कार्मिनेटिव्ह ड्रगसोबत ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. ओके, टू काउंटर द इफेक्ट ऑफ ग्रिपिंग ॲक्शन. ॲलोची जी ग्रिपिंग ॲक्शन आहे ती काउंटर करण्यासाठी ॲलोला कार्मिनेटिव्ह ड्रगसोबत कंबाईन फॉर्ममध्ये यूज केलं जातं. ओके, सो ॲलो जेल जी आहे विच इज म्युसिलेजिनियस कलरलेस विसिड ज्यूस ऑफ ॲलो. सो दिस ॲलो जेल नाउअडेज इज यूज्ड इन कॉस्मॅटिक्स ॲज अन प्रोटेक्टिव्ह. ओके, मग ॲलो जेल जी आहे ती कॉस्मॅटिक्स इंडस्ट्रीमध्ये यूज केली जाते ॲज अन प्रोटेक्टिव्ह. सो फंक्शन्स काय आहेत तर ॲलो जेल आहे विच प्रिव्हेंट्स द व्रिंकल्स. ओके, सो ज्या सुरकुत्या स्किनवर येतात एजिंगमुळे. ओके, जसं वय वाढत जातं त्याच्यामुळे व्रिंकल्स फॉर्म होतात. ओके, सो ॲलो जेल जे आहे विच प्रिव्हेंट्स दिस व्रिंकल्स. ओके, फेसवर जे काही व्रिंकल्स येतात दॅट प्रिव्हेंट विथ द हेल्प ऑफ दिस ॲलो जेल. ओके, ऑल्सो इन द ट्रीटमेंट ऑफ रॅडिएशन बर्न. ओके, सो रॅडिएशनमुळे जे काही बर्न्स झालेलं आहे, भाजलं जाणार आहे. ओके, सो त्या जखमांसाठी ॲलो जेल यूज केलं जातं. then it clears the skin blemishes and grows new and healthy tissues. ओके, स्किनवर काय इफेक्ट आहे ॲलो जेलचा
तर ते काय करणार आहे, स्किनला ब्लेमिनिश करणार आहे, ग्रोज करणार आहे न्यू हेल्दी टिश्यू स्किनवर. ओके, त्याच्यामुळे स्किन जी आहे ती मोर क्लिअर फॉर्म होते. ओके, देन इट स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ हेअर्स. ओके, जर आपण ॲलोजेल जी आहे ती हेअरवर अप्लाय केली तर हेअर ग्रोथ स्टिम्युलेट करतं. ओके, एक्सटर्नली इट इज अप्लाइड फॉर पेनफुल इन्फ्लामेशन्स. ओके, सो एक्सटर्नली ॲलोजेल जी आहे ॲज ॲन पेनफुल इन्फ्लामेशन्समध्ये यूज केलं जातं. ओके, इन्फ्लामेशन्स म्हणजे काय, तर बॉडीचा तो पार्ट आहे त्याच्यामध्ये स्वेलिंग येतं, पेन येतं, रेडमध्ये कन्वर्ट होतो, रेडिश कलरमध्ये कन्वर्ट होणार आहे तो पार्ट. ओके, आणि त्या पार्टचं टेम्परेचरसुद्धा इन्क्रीज होतं. ओके, इट इज नथिंग बट द इन्फ्लामेशन. ओके, सो अशा जे पेनफुल इन्फ्लामेशन्स ज्या आहेत बॉडीच्या त्याच्यामध्ये ॲलोजेल जी आहे ती ॲज अन एक्स्ट्रम प्रिपरेशनमध्ये यूज केली जाते. ओके, सो दीज आर द सर्टन युजेस ऑफ ॲलो. ओके, सो इथे आपण ॲलो हा ड्रग कंप्लीट केलेला आहे. सो ॲलो ड्रगमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे, त्याचं सिनॉनिम, त्याचं बायोलॉजिकल सोर्स बघितलेला आहे, त्याच्यानंतर त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे. ओके, त्याचं प्रिपरेशन कसं केलं जातं ते बघितलेलं आहे, त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक्स कॅरेक्टर्स डिस्कस केलेले आहेत, एक्स्ट्रा फीचर्स डिस्कस केलेले आहेत, सोल्युबिलिटी फीचर्स बघितलेले आहेत, त्याचे स्टँडर्ड्स बघितलेले आहेत. ओके, कोणते कोणते ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या आयडेंटिफिकेशनच्या ज्या डिफरंट केमिकल टेस्ट आहेत त्या आपण डिस्कस केलेले आहेत. आणि लास्टली आपण त्याचे युजेस डिस्कस केलेले आहेत की ॲलो ह्या ड्रगचे कोणते कोणते युजेस आहेत. ओके, सो इथे आपला फर्स्ट ड्रग जो आहे ॲलो तो कंप्लीट झालेला आहे. ओके, नेक्स्ट ड्रग आपल्याला बघायचा आहे रुबाब. ओके, सो सिनॉनिम फॉर रुबाब, दिस इज ॲन रेयम, अनदर सिनॉनिम इज दॅट रायझोम रेई, and another synonym for the rhubarb is rhubarb rhizome. Okay, so 3 synonym आहेत त्याचे, अल्टरनेट नेम आहेत रेहम, रायझोम रेही and rhubarb rhizome. Okay, then biological source of rhubarb, so rhubarb consists of rhizome of Rhehum palmatum and other species of Rhehum excepting Rhehum raponticum belonging to family Polygonaceae. Okay, so biological source मध्ये काय सांगितलेलं आहे, it consists of rhizomes. Okay, so rhubarb as an drug म्हणून कोणता पार्ट यूज केला जातो तर rhizomes. Okay, so rhubarb consists of rhizomes of Rhehum palmatum and other species of Rhehum excepting Rhehum raponticum belonging to family Polygonaceae. Okay, if you see the Indian rhubarb, so Indian rhubarb consists of dried rhizomes of Rhehum imodi. Okay, so India मध्ये जो rhubarb मिळतो त्याचा biological source काय आहे तर Indian rhubarb consists of dried rhizomes of Rhehum imodi. Okay, and or Rhehum webianum. ओके, सो ह्या 2 व्हरायटीज आहेत त्याचे रायझोम जे आहेत त्याचे इंडियन रुबाब म्हणून यूज केले जातात. ओके, कोणत्या कोणत्या आहेत तर रेहम इमोडी अँड रेहम वेबियानम. ओके, सो इट इज कलेक्टेड फ्रॉम द 6 to 8 year old प्लांट. ओके, सो रुबाबच्या 6 किंवा 8 वर्षाचे जे प्लांट आहे त्याच्यापासून रुबाबचे रायझोम जे आहेत ते कलेक्ट केले जातात. सो जस्ट बिफोर द फ्लॉवरिंग सीझन अँड सोल्ड विथ द कॉर्टेक्स अँड इन पार्शियली डिकॉर्टिकेटेड फॉर्म. ओके, सो जनरली फ्लॉवरिंग सीझन जे आहे म्हणजे रुबाब प्लांटला जेव्हा फ्लॉवर्स लागायला सुरुवात होते तेव्हा त्याचे रायझोम जे आहेत ते कलेक्ट केले जातात. ओके, आणि त्याला सोल्ड केलं जातं. सो कॉर्टेक्स इज पार्शियली डिकॉर्टिकेटेड फॉर्म, जो कॉर्टेक्स लेअर आहे किंवा त्याला डिकॉर्टिकेटेड फॉर्ममध्ये म्हणजे कॉर्टेक्स विदाऊट म्हणजे विथ कॉर्टेक्स और विदाऊट कॉर्टेक्स जो आहे रायझोमचा पार्ट जो आहे तो ॲज अँड ड्रग म्हणून त्याला सेल केलं जातं. ओके, सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स ऑफ रुबाब. ओके, सो बायोलॉजिकल सोर्समध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे तर रुबाब कन्सिस्ट ऑफ रायझोम ऑफ रेहम पल्मॅटम अँड अदर स्पेसिस ऑफ रेहम एक्सेप्टिंग Rhehum raponticum belonging to family Polygonaceae. Okay, and Indian rhubarb consists of dried rhizomes of Rhehum imodi or Rhehum webianum. So it is collected from the 6 or 8 year old plant just before the flowering season and sold with the cortex or it is partially decorticated. ओके, म्हणजे विथ और विदाउट कॉर्टेक्स आपण त्याला सेल करू शकतो. ओके, सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स ऑफ रुबाब. रुबाबची फॅमिली काय आहे तर पॉलिगोनसी रुबाबची फॅमिली आहे. ओके, सो इथे तुम्हाला जी इमेज दिसते त्याच्यामध्ये रुबाबचे रायझोम्सची इमेज आहे. ओके, सो हे जी इमेज आहे त्याच्यामध्ये रुबाब रायझोम दाखवलेला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. ओके,
म्हणजे रुबाबचे जे प्लांट आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन कोणत्या कोणत्या रिजनमध्ये आहे. सो रुबाब इज कलेक्टेड अँड कल्टिवेटेड इन चायना, तिबेट, इंडिया, जर्मनी अँड अदर युरोपियन कंट्रीज. ओके, सो चायनामध्ये आहे, तिबेटमध्ये आहे, इंडियामध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे आणि अदर जे युरोपियन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये रुबाब जे आहे ते त्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन केलं जातं. ओके, सो इंडियन रुबाब इज स्टाउट हब. इंडियन रुबाब जे आहे ते स्टाउट हब आहे. स्टाउट म्हणजे काय, तर त्याची लेंथ जी आहे, उंची जी आहे ती कमी असते. ओके, अबाउट 1.5 to 3 मीटर इन हाईट, डिस्ट्रीब्युटेड इन काश्मीर अँड सिक्कीम ॲट अन अल्टिट्यूड ऑफ 3600 to 5000 मीटर. ओके, इंडियन रुबाब जे आहे म्हणजे आता आपण इंडियामध्ये त्याचं कल्टिवेशन कलेक्शन कुठे केलं जातं ते बघायचं आहे. सो त्याची जी हाईट आहे रुबाब प्लांटची ती किती असणार आहे, 1.5 to 3 मीटर. ओके, आणि मोस्ट ऑफ काश्मीर आणि सिक्कीममध्ये ॲज अन अल्टिट्यूड ऑफ 3600 and 5000 मीटर. ओके, अल्टिट्यूड म्हणजे काय, तर समुद्र सपाटीपासून उंची. ओके, सो 3600 ते 5000 मीटर एवढ्या हाईटवर काश्मीर आणि सिक्कीममध्ये ते त्याचं डिस्ट्रीब्युशन दिसून येतं. ओके, अँड इट इज रिपोर्टेड टू बी कल्टिवेटेड इन आसाम. आसाममध्ये सुद्धा त्याचं कल्टिवेशन आहे. बट इट इज कलेक्टेड मेनली फ्रॉम द वाईल्ड प्लांट फाउंड इन नेपाळ, सिक्कीम, कुलू अँड कुलामन. ओके, सो ह्याचं जे कलेक्शन आहे ते मोस्ट ऑफ कोणत्या रिजनमधून केलं जातं, तर नेपाळमधून केलं जातं, सिक्कीममधून केलं जातं, कुलू आणि कुलूयामन. ओके, सो ह्या जे डिफरंट ह्या जे डिफरंट रिजन्स आहेत त्याच्यामधून त्याचं कलेक्शन इंडियामध्ये केलं जातं. ओके, सो दिस इज द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ रुबाब. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट इज ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टर्स. ओके, मीन्स मॉर्फोलॉजिकल फीचर्स. सो दॅट इन्क्लूड्स कलर. सो कलर जर बघितलं रुबाब रायझमचं, इट इज अन ब्राऊन और येलो कलर. ब्राऊन किंवा येलो कलरचं आहे. द नेक्स्ट ओडर फ्रॅग्रंट आहे. टेस्ट जर आपण त्याची बघितली तर बिटर आणि ॲस्ट्रिंजंट टेस्ट आहे. ओके, साईज बघितली तर पीस ऑफ रुबाब आर 2 to 20 सेंटीमीटर इन लेंथ. ओके, सो लेंथ किती आहे त्यांची, 2 ते 20 सेंटीमीटर एवढी त्यांची लेंथ आहे. अँड 1.2 to 2 सेंटीमीटर इन डायमीटर. ओके, सो त्यांचं जर डायमीटर बघितलं तर 1.2 to 2 सेंटीमीटर एवढा त्यांचा डायमीटर आहे. ओके, द नेक्स्ट ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टर इज शेप. सो रायझोम्स आर सब सिलेंड्रिकल, बॅरल शेप्ड, कोनिकल और इन प्लॅनो कॉन्वेक्स पीसेस. ओके, सो जर रुबाब रायझोमचा जर आपण शेप बघितला तो कसा आहे, सब सिलेंड्रिकल आहे. ओके, बॅरल शेप आहे, क्लोनिकल शेपचे पीसेस असतात अँड सम पीसेस आर इन प्लॅवो कॉन्वेक्स पीसेस. ओके, सो दिस इज द शेप ऑफ this rhubarb. Okay, if we discuss the extra features of this rhubarb, so rhubarb rhizome जर आपण बघितलं तर ते कसे असतात, कॉम्पॅक्ट असतात, फर्म असतात, विथ इरेग्युलर लॉन्जिट्युडिनल wrinkles and furrows or the ridges are present. ओके, सो इथे तुम्ही बघितलात रुबाबचे जे रायझोम्स आहेत ते कसे आहेत, कॉम्पॅक्ट आहेत, फर्म आहेत. ओके, त्यांचे जे सरफेस आहे त्याच्यावर काय आहेत, विंकल, फ्युरोज आणि रिजेस प्रेझेंट आहेत. ओके, सो सरफेस जो आहे तो रफ आहे, त्याच्यावर विंकल्स आहेत, फ्युरोज आहेत, रिजेस प्रेझेंट आहेत. राईट, so while some pieces shows the transverse wrinkles or annuations. ओके, सो काही काही पीसेस आहेत त्यांच्यावर ट्रान्सवर्स विंकल्स आहेत. ओके, इथे तुम्हाला दिसतात असे ट्रान्सवर्स विंकल्स आहेत. ओके, किंवा ॲन्युएशन्स प्रेझेंट आहेत. अँड फ्रॅक्चर इज ग्रॅन्युलर, अनइवन अँड शोज द प्रेझेन्स ऑफ डार्क कॅम्बियम लाईन्स. ओके, सो त्याच्यावरचे जे फ्रॅक्चर्स आपण इथे बघितले तर ते कसे आहेत, फ्रॅक्चर्स जे आहेत ते अनइवन आहेत, ग्रॅन्युलर्स आहेत आणि डार्क कॅम्बियम लाईन्स जे आहेत, ब्लॅक कलरचे जे डार्क कॅम्बियम लाईन्स त्याच्यावर आपल्याला प्रेझेंट दिसणार आहेत. ओके, सो दीज आर द एक्स्ट्रा फीचर्स विच इज असोसिएटेड विथ दिस रुबाब रायझोम. ओके, नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे रुबाबचा केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, सो कोणते कोणते ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स रुबाबमध्ये प्रेझेंट आहेत. सो रुबाब कंटेन्स नंबर ऑफ अँथ्राक्विनॉन डेरिव्हेटिव्ज अँड देअर सॉल्ट्स. ओके, सो मेन ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स काय आहे त्याचा, तर अँथ्राक्विनॉन डेरिव्हेटिव्ज आहेत आणि त्याचे सॉल्ट्स. ओके, सो द इंडिव्हिज्युअल कंपोनंट ऑफ रुबाब आर क्रिसोफॅनॉल, ॲलोइमोडिन, रेइन अँड फिजिकॉन. ओके, सो मेन ॲक्टिव्ह केमिकल कंपोजिशन कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत रुबाबचे, तर क्रिसोफॅनॉल, ॲलोइमोडिन, रेइन अँड फिजिकॉन. ओके, सो these occurs in the free form as well as in the form of glycosides of quinone, anthron and dianthron. ओके, म्हणजे हे जे क्रिसोफॅनॉल आहे, ॲलोइमोडिन आहे, रेइन आहे, फिजिकॉन आहे. ओके, हे आयदर फ्री फॉर्ममध्ये असतात किंवा मग कंबाईन फॉर्ममध्ये असतात. ओके, सो कंबाईन फॉर्ममध्ये कोणासोबत असणार आहेत तर ग्लायकोसाइड्स ऑफ क्युनॉन, अँथ्रॉन अँड डायअँथ्रॉन सोबत. ओके, सो रुबाब ऑल्सो कंटेन्स सिनामिक ॲसिड, गॅलिक ॲसिड,
रेइन ॲसिड अँड कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स. ओके, so rhubarb along with this active chemical constituents they also contains the cinnamic acid, gallic acid, rein acid and calcium oxalate crystals. Okay, so this rhubarb yield to the alcohol about 40% of extractives. Okay, म्हणजे रुबाबचं जर अल्कोहोल सोबत आपण एक्स्ट्रॅक्शन केलं तर त्याच्यामध्ये 40% एवढे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहेत ते त्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये सेपरेट आउट होणार आहेत. ओके, सो मेन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत रुबाबचे तर क्रिसोफॅनॉल, ॲलोइमोडिन, रेइन अँड फिजिकॉन. ओके, सो ते फ्री फॉर्ममध्ये असणार आहेत किंवा कंबाईन फॉर्ममध्ये असणार आहेत विथ ग्लायकोसाइड्स ऑफ क्युनॉन, अँथ्रॉन अँड डायॲन्थ्रॉन. ओके, अँड रुबाब ऑल्सो कंटेन्स सिनॅमिक ॲसिड, gallic acid, rein acid and calcium oxalates. Okay, so these are the chemical constituents which is present into the rhubarb. Okay, next आपल्याला बघायचं आहे chemical test which is used for the identification of rhubarb. Okay, so rhubarb ह्या ड्रगच्या आयडेंटिफिकेशनसाठी chemical test कोणत्या आहेत? सो टोटल 4 टेस्ट आहेत. फर्स्ट आहे बाय ॲडिशन ऑफ अमोनिया इट ॲक्वाज पिंक कलर. ओके, सो रुबाब पावडर जी आहे त्याच्यामध्ये जर आपण अमोनिया सोल्युशन ॲड केलं तर पिंक कलर फॉर्म होतो. दॅट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ रुबाब. ओके, ही फर्स्ट टेस्ट झाली. सेकंड टेस्ट आहे विथ 5% पोटॅशियम हायड्रॉक्साईड ब्लड रेड कलरेशन इज फॉर्म. ओके, म्हणजे रुबाबच्या पावडरमध्ये आपण जर 5% पोटॅशियम हायड्रॉक्साईड सोल्युशन ॲड केलं तर रेड कलरेशन फॉर्म येणार आहे. ओके, म्हणजे त्या टेस्टमध्ये रेड कलर फॉर्म होतो अँड दॅट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ रुबाब. ओके, देन थर्ड टेस्ट आहे अंडर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन रेहम इमोडिग्यूज ब्राऊन कलरेशन. ओके, म्हणजे आपण रुबाब पावडरचं जर सोल्युशन UV लाईटमध्ये जर ठेवलं तर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रेहम इमोडी ब्राऊन कलरेशन फॉर्म होतं. ओके, ब्राऊन कलर दिसतो आपल्याला UV लाईटमध्ये त्याचा. ओके, सो दिस इज ॲन आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर द रुबाब ड्रग. ओके, अँड लास्ट 4th नंबर टेस्ट आहे बॉन्ड ट्रॅगर टेस्ट. ओके, अँथ्रॅक्विनॉनसाठी जी बॉन्ड ट्रॅगर टेस्ट आहे. ओके, आपण बघितलेली आहे ॲलोच्या वेळेला काय करायचं आहे 0.1 ग्रॅम ड्रग घ्यायचा आहे, त्याच्यानंतर 5% सोल्युशन फेरिक क्लोराईडचं घ्यायचं आहे 2 ml आणि डायल्यूट हायड्रोक्लोराईड ॲसिडचं सोल्युशन 2 ml घ्यायचं आहे. ओके, हे जे कंटेंट आहे ते बॉईल करायचं आहे, त्याच्यानंतर कूल करायचं आहे आणि बेन्झिनसोबत आपल्याला शेक करून घ्यायचं आहे. ओके, बेन्झिनसोबत शेक केल्यानंतर त्याच्यामध्ये अमोनिया ॲड करायचा आहे. अमोनिया ॲड केल्यानंतर अमोनियाकल लेअर जी आहे ती पिंकिश रेड कलरमध्ये कन्वर्ट होते. ओके, अँड दॅट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ अँथ्राक्विनॉन ग्लायकोसाइड्स की जे रुबाबमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे दिस टेस्ट इज ऑल्सो यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ रुबाब बॉन्ड ट्रॅगर टेस्ट. ओके, सो टोटल 4 केमिकल टेस्ट आहेत की ज्याने आपण रुबाबचं सॅम्पल जे आहे ते आयडेंटिफाय करू शकतो. ओके, नेक्स्ट पार्ट आहे यूजेस. ओके, सो दिस रुबाब इज माइल्ड पर्गेटिव्ह. ओके, माइल्ड पर्गेटिव्ह म्हणून यूज केलं जातं. ओके, सो पर्गेटिव्ह म्हणजे काय आपण बघितलेलं आहे द एजंट विच कॉजेस द मोर फ्लुइड इव्हॅक्युएशन्स. ओके, आपल्या बॉडीमधून जास्त फ्लुइड इव्हॅक्युएशन अलॉंग विथ स्टूल होतं. ओके, सो इट्स ॲक्शन इज लाईक दॅट ऑफ कॅस्करा. कॅस्कराची जी ॲक्शन आहे तशीच त्याची सेम ॲक्शन आहे दॅट इज पर्गेटिव्ह इफेक्ट. ओके, अँड इट कंटेन्स द टॅनिन्स अँड हेन्स इट असोसिएटेड विथ ॲस्ट्रिंजंट इफेक्ट आफ्टर पर्गेशन. ओके, सो त्याच्यामध्ये टॅनिन्ससुद्धा प्रेझेंट आहेत. ओके, सो केमिकल कॉन्स्टिट्युएंट्समध्ये त्याच्यामध्ये टॅनिन्स प्रेझेंट असतात अँड टॅनिन्स आर द ॲस्ट्रिंजंट इन नेचर. ओके, मीन्स दे कॉजेस द प्रेसिपिटेशन ऑफ प्रोटीन अँड देअर बाय दे कॉजेस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ टिश्यूज. ओके, सो पर्गेशन ह्या इफेक्ट नंतर काय आहे ॲस्ट्रिंजंट इफेक्टसुद्धा रुबाबच्या बॉडीमध्ये मिळतो. ओके, इट इज ऑल्सो स्टोमॅचिक इन स्मॉलर डोसेस. ओके, रुबाबचं जर स्मॉल डोस आपण ॲडमिनिस्ट्रेट केला तर ते स्टोमॅचिक म्हणून सुद्धा ॲक्ट होणार आहेत. ओके, सो स्टोमॅचिक काय करतात तर स्टमकचं जे फंक्शन आहे ते इम्प्रूव्ह करणार आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे भूक जी आहे ती चांगली लागते. ओके, डायजेशनची प्रोसेस जी आहे ती सुद्धा चांगली होणार आहे. ओके, सो दीज आर द सर्टन युजेस ऑफ रुबाब. ओके, सो रुबाबचे युजेस बघितलेले आहेत. माइल्ड पर्गेटिव्ह आहे, टॅनिन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे ॲस्ट्रिंजंट इफेक्ट तो शो करणार आहे आणि स्टोमॅचिक म्हणून तो ॲक्ट होणार आहे. ओके, सो दीज आर द युजेस ऑफ रुबाब. ओके, नेक्स्ट पार्ट आहे ॲडल्ट्रंट्स. ओके, ॲडल्ट्रंट्स म्हणजे काय तर जेन्युन ड्रगमध्ये ओरिजिनल ड्रगमध्ये दुसरा ड्रग ॲड केला जातो त्याला आपण अडल्ट्रंट म्हणून म्हटलं जातं. ओके, मग हे अडल्ट्रेशन आहे ते ॲक्सिडेंटली होऊ शकतं किंवा डेलिबरेटली होऊ शकतं, जाणून बुजून केलं जाऊ शकतं किंवा मग ॲक्सिडेंटलीसुद्धा होऊ शकतं. ओके, मग असे कोणते व्हरायटीज आहेत की जे ॲज ॲन अडल्ट्रंट म्हणून यूज केल्या जातात रुबाबसाठी तर त्याच्यामध्ये आहे रॅफोन्टिक रुबाब. ओके, सो रॅफोन्टिक रुबाब जे आहे विच इज ऑप्टेन फ्रॉम रेहम रॅफोन्टिकम. ओके, सो रेहम रॅफोन्टिकम ह्या व्हरायटीपासून
चे रुबाब मिळतं. ओके, ते ॲज ॲन अडल्ट्रंट म्हणून यूज केलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असाल, नीट ऐकलं असाल तर बायोलॉजिकल सोर्समध्ये काय सांगितलेलं आहे, रुबाब कन्सिस्ट ऑफ रायझोम ऑफ रेहम पल्मॅटम. ओके, अँड अदर स्पेसीज ऑफ रेहम. ओके, एक्सेप्टिंग रेहम रॅफोन्टिकम. ओके, म्हणजे रेहम रॅफोन्टिकम ही स्पेसीज सोडून बाकीच्या ज्या रेहमच्या व्हरायटीज आहेत त्या ॲज ॲन रुबाब म्हणून यूज केल्या जातात. ओके, कारण का रेहम रॅफोन्टिकम इट इज ॲन अडल्ट्रंट. ओके, अडल्ट्रंट म्हणून रुबाबसाठी यूज केली जाते. ओके, सो दिस रेहम रॅफोन्टिकम इज कॉमन सबस्टिट्यूट फॉर द रुबाब. इट इज नोन ॲज चायनीज रॅफोन्टिका इन द मार्केट. ओके, मार्केटमध्ये त्याला चायनीज रॅफोन्टिका असं म्हटलं जातं बिकॉज इट इज कम फ्रॉम द चायना. ओके, सो दिस रेहम रॅफोन्टिकम जी व्हरायटी आहे विच इज जनरली कम फ्रॉम द चायना. ओके, सो त्याच्यामुळे त्याला मार्केटमध्ये चायनीज रॅफोन्टिका असं सुद्धा म्हटलं जातं. इट हॅज डिस्टिंक्टिव्ह ओडर अँड ऑकर ॲज ॲन अनट्रिम्ड पीसेस. ओके, सो ह्याची जे ओडर बघितली ती जो ओरिजिनल रुबाब आहे त्याच्यापेक्षा वेगळी आहे. ओके, आणि अनट्रिम्ड पीसेस फॉर्ममध्ये हा जो रॅफोन्टिकम रुबाब जो आहे तो अवेलेबल असतो. ओके, सो चायनीज रुबाब व्हेन एक्झामाइन्ड अंडर द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन फ्लुरोसन्स ब्राईट ब्लू कलर इज ऑब्झर्व्ड. ओके, सो आपण केमिकल टेस्टमध्ये बघितलेलं आहे, जर नॅचरल ड्रग असेल, जेन्युन रुबाबचे स्पेसीज असतील, व्हरायटीज असतील, ते जर आपण UV लाईटमध्ये ऑब्झर्व केलं तर ब्राऊन कलरेशन येतं. राईट, ब्राऊन कलरचं फ्लुरोसन्स दिसतात. ओके, पण जर रॅफोन्टिक रुबाब जर असेल ते जर आपण UV लाईटमध्ये त्याचं फ्लुरोसन्स ऑब्झर्व केले तर ब्राईट ब्लू कलर फॉर्म होतो. ओके, आणि ही जी टेस्ट आहे UV लाईटमध्ये, ही आपण टेस्ट रुबाबमधलं आयडेंटिफिकेशन, रुबाबमध्ये जे काही अडल्ट्रेशन आहे ते आयडेंटिफाय आपण इझिली करू शकतो. ओके, सो इथे आपला सेकंड ड्रग लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचा कंप्लीट झालेला आहे रुबाब. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढाच पार्ट कंप्लीट करूया. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण लॅक्झेटिव्ह म्हणजे काय बघितलेलं आहे, लॅक्झेटिव्हचे डेफिनेशन बघितलेले आहेत, त्याचे डिफरंट कॅटेगरीज बघितलेल्या आहेत, त्याच्यानंतर आपण त्याचे 2 ड्रग बघितलेले आहेत, लॅक्झेटिव्ह आणि रुबाब. ओके, इन ब्रीफ आपण हे दोन्ही ड्रग डिस्कस केलेले आहेत, त्यांचं ऑफिशियल टायटल, त्यांचं सिनॉनिम, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, प्रिपरेशन अँड कलेक्शन फॉर द मार्केट. ओके, त्याच्यानंतर त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा फीचर्स आहे, सोल्युबिलिटी आहे, स्टँडर्ड्स बघितलेले आहेत, त्याच्यानंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बघितलेले आहेत, केमिकल टेस्ट बघितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर त्याचे युजेस बघितलेले आहेत अलॉंग विथ द अडल्ट्रंट्स. ओके, सो इथे आपला हा लेक्चर जे आहे ते कंप्लीट संपलेला आहे. ओके, सो नेक्स्ट पार्ट जो आहे लॅक्झेटिव्ह ह्या कॅटेगरीचा तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, एक्झाममध्ये जे आपण कॅटेगरीज आता बघणार आहोत सो त्या कॅटेगरीजची डेफिनेशन विचारली जाते. ओके, लॅक्झेटिव्हची डेफिनेशन आहे, सब कॅटेगरीज ज्या लॅक्झेटिव्ह ज्या आहेत म्हणजे लॅक्झेटिव्ह, पर्गेटिव्ह, डॅस्ट्रिक्स, हायड्रोगो, कॅथाटिक्स यांच्या डेफिनेशन विचारल्या गेलेल्या आहेत एक्झाममध्ये. अलॉंग विथ एक्झाम्पल तुम्हाला ह्या डेफिनेशन लिहायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर जे फार्माकोग्नोस्टिक स्कीम आहे त्याच्यावर इंडिव्हिज्युअल क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले गेले आहेत. ओके, तुम्ही जर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितलात तर तुम्हाला कळेल सिनॉनिमसाठी सुद्धा इंडिव्हिज्युअल क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, राईट द सिनॉनिम ऑफ ॲलो, त्याला 1 मार्क्स आहे. ओके, बायोलॉजिकल सोर्सवर सुद्धा सेपरेट क्वेश्चन आहे, राईट द बायोलॉजिकल सोर्स ऑफ ॲलो. ओके, तिथे तुम्हाला ॲलोचा तुम्ही पूर्ण सोर्स लिहिल्यानंतर तुम्हाला 1 मार्क्स मिळून जाणार आहे. रुबाबचा तर बायोलॉजिकल सोर्स लिहिलात 1 मार्क्स मिळणार आहे. रुबाबचं सिनॉनिम विचारला असेल त्याला 1 मार्क्स तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर ज्या केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, आयडेंटिफिकेशन टेस्टवर क्वेश्चन आहे, युजेसवर क्वेश्चन आहे, त्याचे अडल्ट्रंट्स ज्या स्पेसीज आहेत त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो दोन्ही ड्रगमध्ये असे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले गेलेले आहेत, आयदर इंडिव्हिज्युअली क्वेश्चन विचारलेले आहेत किंवा मग टोटल नोट, राईट अ नोट ऑन ॲलो. ओके, डिफाईन लॅक्झेटिव्ह अँड राईट इन डिटेल अबाउट द ॲलो. ओके, सो राईट इन डिटेल विचारलं असेल तर तुम्हाला पूर्ण फार्माकोग्नोस्टिक स्कीमने त्या ॲलोचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. ओके, जर स्पेसिफिक पार्ट ॲलोचा विचारला असेल म्हणजे राईट अबाउट सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट अँड युजेस ऑफ ॲलो, तर तेवढे 4 पॉईंट तुम्हाला डिस्कस करायचे आहेत. ओके, सो एक्झाममध्ये काय विचारले आहे तेवढंच स्पेसिफिकली आपल्याला त्या ड्रगबद्दल लिहायचं आहे. ओके, सो फार्माकोग्नसीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की सर्व पॉईंट आपल्याला त्या ड्रगचे स्टडी करावे लागतात, कारण का कोणत्याही पार्टमध्ये एक्झाममध्ये त्या पार्टवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके,
सो इथे आपल्याला मोस्ट ऑफ सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, केमिकल टेस्ट आणि युजेस आणि त्याचे अडल्टंट व्हरायटीज आहेत. हा पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर हमखास क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ओके. सो इथे आपले 2 ड्रग कंप्लीट झालेले आहेत लॅक्झेटिव्ह कॅटेगरीचे, ॲलो आणि रुबाब. ओके. असेच आपल्याला जे रिमेनिंग ड्रग आहेत ते त्याचं फार्माकोग्नोस्टिक स्कीमने आपल्याला त्याचा इन ब्रीफ स्टडी करायचा आहे. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचा जो रिमेनिंग पार्ट आहे लॅक्झेटिव्हचा तो कंटिन्यू करू. ओके. सो आजच्या लेक्चरमधला जर कोणता पॉईंट, कोणती कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून नक्कीच विचारू शकता. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.